लॉकडाऊनच्या बाबतीत कुठेही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा तशी अद्याप चर्चाही करण्यात आलेली नाही. मला एक खात्रीपूर्वक सांगायचं आहे की जरूर आपण लक्ष ठेवून आहोत. ज्या अर्थी आपल्याच देशामध्ये असलेलं केरळ, गोवा किंवा अन्य राज्यसुद्धा, दिल्ली खूप मोठ्या पद्धतीनं वाढत आहेत. तर सांगण्यात असंच येतं की त्याच्यात जी काही इपिडेमिओलॉजीची जी भाषा आहे त्यांची जी त्यामध्ये असं सांगण्यात येतं की वेव एका इपिडेमिकची, एका महामारीची 3 वेव असतात. एका वेवमध्ये 3 पीक्स येतात. तर दिल्लीमध्ये ही 3री पीक आहे. वेव हा विषय, दुसरी वेव, 3री वेव आपण जे म्हणतो ते दुसरी आणि 3री वेव त्यावेळी म्हणतात ज्यावेळी आपण पूर्ण झिरोवर गेलेलो आहे. आपल्याकडे कुठंही केसेस दिसत नाहीत. म्हणजे आपण टोटल झिरोवर ज्यावेळी जातो त्यावेळेस ती वेव पूर्ण संपली असा विषय येतो. आणि नंतर परत काही महिन्यानंतर ज्यावेळी झिरोवरून पुन्हा पिकअप होतं त्यावेळी ती दुसरी वेव आली असं म्हणतो आपण. त्यामुळे झिरोवर कुठलंही राज्य गेलेलं नाही आणि कुठल्याही राज्यात न गेल्यामुळे अजून गेलं नसल्याने या ठिकाणी पहिल्या वेवचीच दिल्लीमध्ये 3री पीक आहे आणि आपल्याकडे पहिलीच पीक येऊन गेलेली आहे. जर जे अपेक्षित करतोय किंवा जे वाटतं की डिसेंबरच्या दरम्यान खूप मोठ्या पद्धतीनं आपण अनलॉकिंग केल्यामुळे कदाचित दुसरी पीक थोडंफार येऊ शकेल. ते किती प्रमाणात येईल, काय येईल हे अंदाज सांगणं चुकीचं आहे. परंतु राज्य सरकार या सगळ्या तयारीच्या दृष्टिकोनातून आपण पूर्णतः तयार आहोत. नाही, पण साधारण लवकरात लवकर करावा अशा स्वरूपाचा तो विषय आहे. कारण शेवटी एक आहे की ज्या अर्थी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अनेक गोष्टी आता त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत, म्हणजे माहिती घेतली जाते. तर त्या अनुषंगाने आपली कमिटीचं कामसुद्धा त्वरित चालू झालं पाहिजे. तर त्याचा जो GR आहे तो रात्री 11-12 वाजेपर्यंत निश्चित प्रकारे निर्गमित होईल. तो आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू. असे वाक्य म्हटलं की लस जी द्यायची आहे त्याचा आर्थिक भार केंद्राने असला, राज्याने अशी कोणती तयारी दाखवली नाही. हे काय नाही, असं आहे की आत्तापर्यंत केंद्र सरकारने लसीच्या संदर्भातला जो काही विषय तो त्यांनी डील केलेला आहे किंवा त्यांनीच सातत्याने कुणाला अगोदर द्यावं, साधारण लसीच्या संदर्भातले वेगवेगळे जे विषय ते डील करत आहेत. त्यामुळे अद्यापपर्यंत असं कुठलंही पत्रव्यवहार नाही की ज्यामध्ये असं ध्वनित होतं की राज्य शासनाने या सगळ्या गोष्टी कराव्यात. त्यामुळं आम्ही एक असं आमचा एक निश्चित प्रकारची खात्री आहे की या बाबतीतला योग्य ती जो काही कार्यवाही आहे लसीकरणाची इन जनरल ती केंद्र सरकारकडून केली जाईल. नाही, मला असं वाटतं की राज्यामध्ये आपण पर मिलियन टेस्टमध्ये कमी होत चाललेले आहेत आणि त्या अनुषंगाने असं आज जर कोविडला खऱ्या अर्थाने आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर टेस्टिंग हाच एकमेव त्यातला रामबाण उपाय आहे. आणि टेस्टिंगमध्ये लोक सुटू नये. हा जो काही जी काही चेन आहे ती चेन ब्रेक करायची असेल तर टेस्टिंगनी लोक लवकर आयडेंटिफाय होतील आणि त्यांच्यावर उपचार केले जातील किंवा त्यांच्यापासून पुढील स्प्रेड होणं थांबू शकेल आणि त्यामुळे टेस्टिंगवर भर दिला जातो आहे. तर टेस्टिंग पर मिलियन काही राज्यांमध्ये जवळजवळ 1.5 लाख 2 लाखांपर्यंत आपल्याकडं ती 77,000 टेस्ट पर मिलियन आहेत. ते मला वाटतं की आपण साधारणपणे देशाच्या ॲव्हरेजला किंवा अनेक जे आजूबाजूचे राज्य आहेत त्यांच्या ॲव्हरेजला आपण जायला हवं. त्या दृष्टिकोनातून आज आपण 77,000 वर आहेत तर कदाचित 1.5 लाख पर मिलियन कसं जाऊ आपण, त्या दृष्टिकोनातूनची पहिल्या फेजमध्ये आपण त्या ठिकाणी देऊया आणि नंतर हळूहळू आपण वाढूया. पण टार्गेटेड काम आता कलेक्टरला दिलं जाईल हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. वॅक्सिनचे 2 डोस आवश्यक आहे, काहीचे 3 डोस आवश्यक आहेत. असे डोसेससुद्धा वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर हाही विषय असू शकतो की वॅक्सिनचा परिणाम हा किती महिने राहील. कोणी 6 महिने राहील का, 9 महिने राहील का. म्हणजे 9 महिन्यानंतर तो परिणाम गेल्यानंतर पुन्हा तो पॉझिटिव्ह येऊ शकतो हाही त्यातला विषय आहे. त्यामुळे ड्युरेशन हा एक प्रश्न आहे. इफेक्टिव्हनेस हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या बाबतीतली सुद्धा आणखीन या मिनिटाला सुद्धा एक क्वेश्चन मार्क आहे.
त्याचबरोबर आता सध्या जो डेटा तयार केला जातो आहे तो कोल्ड चेन्समध्ये आणि हा जो काही ट्रेनिंगचा भाग आहे की आपल्याला किती ट्रेंड कर्मचारी पाहिजेत या बाबतीतला जो काही विषय आहे तो मात्र आपण आपल्या डिपार्टमेंटनी तयार केलेला आहे. त्याचा आता फायनल रिपोर्ट माझ्याकडे आल्यानंतर मी आपल्याला देईल. परंतु एक नक्कीच आहे की त्याच्या बाबतीतला बऱ्यापैकी डेटा तयार झालेला आहे. कारण काही वॅक्सिन्स -15 डिग्रीज टू -20 डिग्रीपर्यंत ठेवायचे आहेत. काही जे रुटीन इम्युनायझेशनचे वॅक्सिन्स असतात ते +2 टू +8 डिग्रीपर्यंत असतात. तर अशा स्वरूपाने जे काही कमी असेल आपल्याला तेवढे आपण वाढवण्याचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करणार आहोत किंवा आपण केंद्र सरकारकडून ते मागणी करणार आहोत. शक्यतो आजपर्यंत तरी असंच दिसतंय की केंद्र सरकार या संपूर्ण वॅक्सिनेशनच्या बाबतीतला जो काही कार्यक्रम राबवायचा आहे तो राज्यांना पुरवायचा तो शक्यतो आम्ही हे गृहीतच धरलेलं आहे. आणि गृहीत धरण्यापेक्षा आजपर्यंत तसाच विषय चाललेला आहे की पूर्ण वॅक्सिनेशनचा कार्यक्रम हा केंद्र सरकारकडूनच राबवल्या जाईल. त्यात राज्य शासनाने राबवावा, राज्य शासनाने खर्च करावा अशातला अद्याप तरी कुठलाही विषय केंद्राने सांगितलेला नाही. त्यामुळं केंद्र सरकार प्रोटोकॉल किंवा डेटा गोळा करतं आहे त्याला आपण पूर्णतः मदत करतो आहोत. तर ह्या बाबतीतलं सुद्धा एक वॅक्सिनेशनचा थोडक्यात जो काही प्रेझेंटेशन झालं ते सुद्धा या निमित्ताने मी आपल्याला सांगितलं आहे. दुसरं एक महत्त्वाचा निर्णय आज कॅबिनेटनी मान्यता दिलेला आहे ज्याला माझ्या डिपार्टमेंटनी एक मोलाचं सहकार्य आपण केलेलं आहे सार्वजनिक आरोग्य डिपार्टमेंटनी की ज्याच्यामध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा हॉस्पिटल जमिनीसह आज आम्ही पूर्णतः मेडिकल कॉलेजला देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. आणि या निमित्ताने 30 तारखेच्या आत हा प्रस्ताव आम्ही पूर्णतः पाठवू आणि लवकरात लवकर त्याला मंजुरी घेऊन त्या ठिकाणी शासनाचं स्वतःचं शासकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय हा एक महाविकास आघाडीच्या सरकारच्या दृष्टिकोनातूनचा एक महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाचा निर्णय राज्याच्या दृष्टिकोनातून कोकणाच्या दृष्टिकोनातून तिथला जो अनुशेष आहे वैद्यकीय महाविद्यालयाचा तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. लोक सध्या थोडी पॅनिक झाली आहेत. पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे का, पुन्हा जिल्हाबंदी? एस टी सेवा पूर्ण आपण सुरू केल्यामुळे एस टी सेवेमध्ये बेस्ट मुंबईमध्ये आहे. प्रचंड गर्दी पाहायला मिळते. मार्केटमध्ये लोक आता गर्दी करत आहेत. म्हणजे दिवाळी संपली तरी अजूनही अनेक मार्केटमध्ये आपल्याला गर्दी दिसते. तर तिथे काही निर्बंध लावण्याचा विचार आहे का? मी महाराष्ट्राच्या जनतेला खरोखर नम्रपूर्वक आदरपूर्वक विनंती करेल, आवाहन करेल की ज्या अर्थी आपल्या सर्वांचाच सातत्याने रेटा होता की आता खूप दिवस लॉकडाऊन झालं, आता आपण मॅक्झिमम सगळं आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने जनहिताच्या हा दृष्टिकोन लक्षात घेऊन सुद्धा आपल्याला काही निर्णय घ्यावे लागलेत. आणि त्या दृष्टीनं जे घेतलेले निर्णय आहेत आता त्याचा आपण जे राज्य शासनाने काढलेल्या SOPs आहेत किंवा जे काही आपण सूचना दिलेल्या आहेत, काही नियम केलेले आहेत ते काटेकोरपणे पाळणं हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. ही वस्तुस्थिती आहे की कुठल्याही बाजारात कुठेही गेलं तरी अगदी बेफाम पद्धतीनं जे विना मास्क त्या ठिकाणी लोक फिरतायत, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन होत नाही आहेत. आज आपण पाहतोय की दिल्लीमधली तिसरी पीक आल्यानंतर त्यांनी 1000 रुपये मास्क नसलेल्याला फाईन करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे हा जो काही निर्बंध आहे, गुजरातमध्ये काय घेण्यात आलं की शाळा उघडायचा निर्णय घेतला, पुन्हा तो विड्रॉ करण्यात आला. पुन्हा जिथे 200 लोकांपर्यंत आपण लग्नांना किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी दिली तिथे सुद्धा काही ठिकाणी पुन्हा संख्या कमी करण्यात येते आहे. तर अशा स्वरूपाने जर आपली ही संख्या आणि लोक जर का ऐकणार नसतील, लोक खऱ्या अर्थाने त्यावर कंट्रोल करणं आवश्यकच असेल तर आपल्याला अशा स्वरूपाचे काही स्टेप बाय स्टेप निर्णय घ्यावे लागतील. जिथं 200ची संख्या आहे पुन्हा काही आपल्याला कमी करता येईल का आणि आपल्याला त्याच्यावर निर्बंध आणता येतील का. किंवा रात्री आता आपण इथे मरीन ड्राईव्ह आहे, रात्री 11, 12 आणि 1 वाजता सगळे खेटून बसलेले असतात, कितीतरी गर्दी असते. ती जर अनावश्यक असेल
तर त्या ठिकाणी आपल्याला काही निर्बंध आणता येतील का, या संदर्भात आपण एक निश्चित प्रकारची एक SOP तयार करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मानस आहे, ते त्यांनी माझ्याशी पण बोलून दाखवले. आम्ही 4-5 जण उपमुख्यमंत्री वगैरे आम्ही सगळे बसून त्या संदर्भातल्या काही पुढचा धोका होऊ नये या दृष्टिकोनातून काही अशा स्वरूपाचे छोटे मोठे निर्बंध निर्माण करता येतील का या संदर्भात विचार निश्चित प्रकारे होणार आहे. परंतु लॉकडाऊनच्या बाबतीत अद्याप कुठलीही चर्चा नाही, त्यामुळे कोणी पॅनिक होण्याचं अजिबात गरज नाही. हे नक्कीच आहे की आपण एक या वॅक्सिनेशनच्या संदर्भात जे आता केंद्र सरकारने निर्णय घेत आहेत त्याच्या बाबतीत राज्य शासनाने एक कमिटी गठीत करण्यात आलेली आहे. ती कमिटी माननीय मुख्य सचिव अध्यक्ष आहेत आणि आमचे जे काही आरोग्य खात्याचे कमिशनर आहेत ते त्याचे मेंबर सेक्रेटरी आहेत. परंतु बाकीचे त्यामध्ये फायनान्स सेक्रेटरीज आहेत, प्लॅनिंग सेक्रेटरी आहेत आणि मेडिकल एज्युकेशनचे सेक्रेटरी आहेत. अशा स्वरूपाने काही त्यामध्ये कमिटी एक गठीत करण्यात आलेली आहे. आणि ह्या कमिटीचं जे मॅन्डेट किंवा कार्यभार जो राहील किंवा कार्य करण्याचा जो काही त्यांना कार्यसूची जी करायची आहे त्यांना, ती म्हणजे प्रामुख्याने हे वॅक्सिन्स कोणते वॅक्सिन्स वापरायचे, जे काही संशोधन होतं आहे त्यामध्ये कुठला वॅक्सिन महाराष्ट्राला योग्य राहील, किती डोसवाला तो योग्य राहील, त्याची एकंदरच आर्थिक जी काही आहे त्याची किंमत किती असावी किंवा त्याचं एकंदर आर्थिक भार किती येऊ शकेल, या सगळ्या छोट्या मोठ्या महत्त्वाच्या बाबी ही कमिटी चर्चा करेल आणि ही कमिटी मंत्रिमंडळाला आणि शासनाला गाईडलाईन देईल आणि त्या अनुषंगाने पुढील वॅक्सिनेशनच्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल. हा जो काही कमिटीचा विषय आहे तो आज त्याच्याही बाबतीतली मान्यता आम्ही देण्यात आलेली आहे. किती वेळ दिलाय कमिटीला साधारण हा अहवाल द्यायला? आज माननीय प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्र मोदीजी यांच्याबरोबर आणि 8 राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण आढावा पूर्ण 8ही राज्याचा घेण्यात आला आणि त्यामध्ये जी काही आजची परिस्थिती आहे त्यात एक नक्की आहे की महाराष्ट्राची परिस्थिती ही समाधानकारक या दृष्टीनं आहे की संख्या मोठ्या पद्धतीनं कमी झालेली आहे. ही कमी झालेली संख्या जरी एक समाधानाची बाब असली इतर राज्यांच्या तुलनेत, जसं गोवा वाढतं आहे, जसं केरला वाढतं आहे, जसं दिल्ली वाढतं आहे, अनेक राज्य वाढत आहेत. ग्रोथ रेटमध्ये जे काही देशाचा ग्रोथ रेट आहे त्या देशाच्या ग्रोथ रेटमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा ग्रोथ रेट 0.2 आहे, जो देशाचा 0.4 आहे. त्यामुळे आपण ग्रोथ रेटच्या दृष्टिकोनातून आपण खूप सेफ झोनमध्ये आहोत. आपल्याला एक नक्की आहे की यात माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी, केंद्राची जी काही टीम आहे त्या सगळ्या ICMRचे लोक असतील, तर या सगळ्या लोकांनी जे प्रामुख्याने सांगितलं की टेस्टिंग पर मिलियन यामध्ये आपण जी टेस्ट कमी होत आहेत ते होणं योग्य नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच टेस्ट कमी झाल्या. जे आपण 90,000 टेस्ट पर डे करत होतो त्यामध्ये 25,000 ते 30,000पर्यंत टेस्ट्स आल्या. जी गोष्ट नक्कीच तात्पुरत्या स्वरूपाने ठीक आहे दिवाळीपुरती, पण आता आपण पुन्हा 80,000 90,000पर्यंत वाढवतो आहे. त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच 2,000पर्यंत आलेला आकडा तो 4,000वर गेल्याचं दिसतं आहे. हे नक्कीच आहे की आजही मंत्रिमंडळात त्याच सकाळच्या मीटिंगचा एक रेफरन्स देऊन मी फार आग्रहपूर्वक सर्व पालकमंत्री महोदयांना आग्रहपूर्वक सांगितलं आणि कलेक्टरांना आम्ही आता टार्गेट देतो आहोत. आत्तापर्यंत टार्गेट असं दिलेलं नव्हतं, परंतु जे लोक आता वल्नरेबल आहेत की जिथे ज्यांना खऱ्या अर्थाने कोविड होऊ शकतो आणि झालं तर ते खूप मोठ्या पद्धतीनं इम्पॅक्ट करू शकतात, असे जे लोक खूप मोठ्या पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांचा संपर्क खूप मोठा आहे, अशांचे पण आपण टेस्टिंग्स केल्या पाहिजेत. जसं आता भाजी मार्केटमधले लोक असो किंवा एसेन्शियल सर्व्हिसेसमधले असो, जे घरात सातत्याने दूध पेपर टाकणारे लोक असो, ह्याही असो, किंवा ज्यांना लक्षणं आहेत त्यांनासुद्धा पण टार्गेट देऊन
पर मिलियन टेस्ट, म्हणजे टेस्टिंग खूप ॲग्रेसिव्हली वाढवा, हाच प्रधानमंत्र्यांची सूचना आहे. तीच आम्ही आज अधिक जास्त अधोरेखित केली आणि मला असं वाटतं की त्यावर आता टार्गेट देऊन, म्हणजे ते टार्गेटचं देण्याच्या बाबतीतलं नोटिफिकेशन किंवा आज आमचं त्याचं परिपत्रक म्हणा, ते ताबडतोबीनं मी डॉक्टर व्यास यांना सूचित केलेलं आहे की लगेचच्या लगेच काढा आणि उद्यापासून टार्गेटेड पद्धतीनं टेस्टिंग्स काम करा. पूर्ण मीटिंगचा सारांश हा टेस्टिंगवरच होता की महाराष्ट्रामध्ये टेस्टिंग्स वाढवाव्यात आणि देशामध्ये सुद्धा एकंदरच टेस्टिंग्स वाढवाव्यात. त्यामुळे टेस्टिंग्स आणि खास करून दुसरा एक त्यातला भर होता तो RT-PCR टेस्टिंग्स वाढवाव्यात. RT-PCR आणि अँटीजन हे जे काही टेस्ट आहेत त्याचे जे प्रमाण आहेत ते 75% RT-PCR टेस्टिंग असायला पाहिजे, 25% अँटीजन टेस्टिंग असायला पाहिजे. आणि अँटीजनमध्ये सुद्धा जे निगेटिव्ह येत आहेत त्यांचीसुद्धा जर सिम्पटम्स असतील तर 100% त्यांची RT-PCR केलीच पाहिजे. आणि RT-PCR हीच गोल्ड स्टँडर्ड आहे, त्यामुळे त्याला आपल्याला अधिक जास्त भर दिला पाहिजे. तर अशा पद्धतीनं एक प्रधानमंत्र्यांच्याही पूर्ण VCमध्ये इन जनरल आपल्याला काळजी घेतली पाहिजे. जगाच्या तुलनेत आपली भारताची परिस्थिती सर्व पॅरामीटर्समध्ये नक्कीच खूप चांगली आहे. म्हणजे ग्रोथ रेट असो, मृत्यूदर असो, अनेक म्हणजे आपण 1.76 मृत्यूदर असेल तर UK, US, स्पेन या सगळ्या देशांमध्ये 4, 3.5, 4, 3.5, 4 अशा पद्धतीचे मृत्यूदर आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या दोन गोष्टींवर भर देण्यात येतो आहे. तिसरा महत्त्वाचा विषय आज वॅक्सिनेशनच्या संदर्भात जो आपण त्या ठिकाणी चर्चा झाली, त्यामध्ये एक नक्कीच आहे की सध्या कुठल्याही परिस्थितीत ज्याला आपण रेग्युलेटेड वॅक्सिन ज्याला म्हणू, ती आज जगाच्या पाठीवर कुठेही नाही आहे. आज आपल्या देशामध्ये आपण 5 वॅक्सिन्स, 2 इंडिजिनियस आहेत म्हणजे भारताच्या आहेत आणि 2 साधारणपणे 3 ज्या आहेत त्या प्रायव्हेट आहेत. तर अशा स्वरूपाने या वॅक्सिनेशनच्या संदर्भातला विषय आहे, ज्याच्यामध्ये इंडिजिनियसमध्ये भारत बायोटेक असेल, झायडस कॅडिलास असेल, बायोलॉजिकल आयवॉन्स हा जो प्रायव्हेटचा विषय असेल, सिरम इन्स्टिट्यूट आणि डॉक्टर रेड्डीज लॅब, हे वेगवेगळ्या जगाच्या लोकांच्या म्हणजे युनिव्हर्सिटीजच्या जे रिसर्च चालू आहे त्याच्या आधारावर हे 5 या ठिकाणी वॅक्सिन्सचं काम करणारे आहेत. आजपर्यंत म्हणजे त्यातल्या त्यात वॅक्सिनच्या बाबतीत एक सांगेल मी आणखीन की साधारण देशामध्ये प्रधानमंत्र्यांच्या सूचनेनुसार 30 कोटी जे प्रायोरिटी सेक्टरचे सेक्टर जे ठरवले त्यात हेल्थ वर्कर्स, हेल्थकेअर वर्कर्स आहेत, त्याच्यानंतर पोलीस वर्कर्स आहेत म्हणजे पोलीसकर्मी आहेत, 50 वर्षपेक्षा वयस्कर लोक म्हणजे सिनियर सिटिझन्स आहेत आणि 50 वर्षाच्या खालचे परंतु कोमॉर्बिडिटी असलेले, हा जो काही डेटा तयार होतो आहे तो अंदाजे 30 कोटी आहे. त्या 30 कोटी लोकांना आपल्याला प्राधान्याने त्या ठिकाणी वॅक्सिनेशन करायचं आहे. हा एक त्यांचा एक जनरल गाईडलाईनच्या दृष्टिकोनातून आहे. एक नक्कीच आहे की वॅक्सिन जसे 5 लोक रिसर्च करतायत आणि त्याच्या प्री क्लिनिकल ट्रायल्स आणि क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत, परंतु आता कधी येईल या बाबतीत खरोखर या VCमध्ये सुद्धा कुठलीही डेट देण्यात आलेली नाही. त्यामुळे की हे 1 महिन्यात येईल, 2 महिन्यात येईल असं कुठलंही खात्रीशीर गोष्ट अजून कोणीही सांगितलेली नाही. त्याचबरोबर